नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मी आता उठलो सकाळी 6 वाजता उठून तोंड उठले आहे, अंघोळ काय केली नाही. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी आज जाणार सकाळी आता जाणार आहे डारोटला. जे खत भरलं होतं ना, शेणखत, ते खत इसकडे जाणार आहे. तिथला तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे. गावी तर गावचं वातावरण शुद्ध, मस्त वातावरण, प्रसन्न वातावरण. आता सकाळी बाहेर उठलो तर बाहेर आलो तर घराच्या बाहेर मस्तपैकी गार हवा सुटलेली आहे, थंडगार हवा सुटली आहे. मस्त असं प्रसन्न वातावरण वाटतंय. 7 वाजता तर सूर्योदय झाला बघा. तिथं निसर्ग कसा मस्त दिसतोय, व्ह्यू मस्त दिसतोय. आता आईनं गरम गरम मस्तपैकी दूध पितोय. दूध पितोय सकाळचं चहा म्हणून. हा आमचा ओकिनडा आहे. तर ह्यातलं खत ट्रॉलीमध्ये भरलं होतं, ते निघलं होतं रानात. आज निघाले खत काढायला. ते थोडं खत राहिलेलं आहे, नंतर इथे जवळच्या शेतात टाकायचं. हे आमचे शेणखताचं गार आहे. हा आमचा शेणखताचा ओकिनडा आहे. आई आणि मी निघालो आता वरती डारोटला खातेच कडाय. दादा पुढे गेले तर निघालोय डारोटला. आता मी डारोटा इथं पोचलेलो आहे. आता दादा खादीच काढते ते, मी पण आता खादीच करणार आहे. जस्ट आता डारोटावर पोचलेला आहे ते रानामध्ये. हे आमचे रान आहे बघा. एक हात तिथं ट्रॉलीने सोडलेला आहे. 4 पटीमध्ये असं खादीच काढायचं आहे तिथे. आता खादीच कडे चालू करतो. बावड्या भरत आहे खातपोत. बावड्या भरत आहे एवढं काय अवघड आहे. आई आता खात भरत आहे पाठीमध्ये. आई कशी भरते खात, आईला सवय आहे. दादा खातेच कडत आहे. पाठी सर वरती फिरवा लागते. पाठी फिरवीत पसरत असतो खात.
पाठी घेतलेलं इसकडायला आता इसकडते खाते मी. हे दिसते ना पांढरे 3 किडे ते खतामध्ये असतात. खतामध्येच ते जन्म घेतात आणि खतामध्येच राहतात. खत सर्व खात असतात. जानच खत असतं, शेणखत. असे किडे तयार होतात खतामध्ये. खात इसकडाचं नाही ते भेटले तसे 3 असे भरपूर असतात खतामध्ये. अशा खतव्या ढिगाऱ्या केल्या तर ढिगाऱ्या भरायच्या कोऱ्यानं पाठीमध्ये असं डोक्यावरती घ्यायचं. डोक्यावरती घेऊन असं विस्कडायचं खाली. हा इथं हे चागोळा पिटवत्या. तो रानामध्ये चगोळा आहे ते पिटवते. ते सर्व साफसफाई करते. ते चगोळा घाण आहे तो सर्व पेटवायचं चाललं आता. काही नाही पेटवलेलं आहे. ही चगोळा पेटवते बघा. रानाच्या बांध्यावरती घाण असते, वैरणीची ती घाण पडली असते, ते आता पेटवायचं चाललेलं आहे. थोडी घाण साफ करायचं रानामध्ये. आता आम्ही बसलो आहे खतीसकडून. ते थोडं चगुळा जाळून बसलेला आहे. खतीसकडून झालं आहे, चारीपाटीमध्ये खतीस कडलेला आहे. आता बसली थोडा आराम करत. आता बघ जायचं घरी. आता आई थोडी भाज्या नाही गेल्या, तिकडे गेल्या. आता नंतर जायचं घरी. आई गेली होती आता रानातली भाजी आणायला. सगळं खतीसकडून झालं तर आई गेली भाजी आणायला. ही आई भोकरीची भाजी, रानातली भाजी आहे. कवळी भाजी आहे. ते त्या एक झाड असतं, झाडाचं ते शेंडा असतो कवळा पानाचा, तो याचा असतो. त्याला भोकरीची भाजी म्हणतात. ही भाजी मस्त लागते. फक्त चटणी मीठ टाकले की कांदा घालायचा, मस्त लागते चटणी. आता गेल्यावर आता आई करणार आहे भाजी, ही भोकरीची भाजी. त्या झाडाला फळं पण येतात, त्या फळाचं पण करतात. फळं येतात त्याची. भोकरच झाड, तिला भोकरच झाड बोलतात. रानातली भाजी आहे. खत इसकडून आता निघालेलं आहे घरी. अर्धे वाटेमध्ये आता आलेलं आहे. आहे ना इटीत लाकडं गोळा केली थोडी वाड्यातली. अर्धे वाट्यात आलेलं आहे. 5-10 मिनिटात पोचले घरी. आता जस्ट पोचलेलं आहे मी घरामध्ये. आता जास्त ऊन लागत, उन्हाळ्यात थोड्या भरपूर लागत, जास्त ऊन लागत होतं. पूर्ण घामच नाही अंगात, एवढं ऊन लागत होतं. आज आता जेवण करते. आत्ता मी रानात आलो इथं, आता जेवण करते. आज लेट मला जेवण करायला. शेवगा शेंगाचं कालवण करायचं चाललंय. अजून भाकरी करायची आता. शेवग्याची आमटी त्याला फडकेन पुस्तक पाहतो. फडकेन किंवा
पुसायचं. बघा, पुसायचं. आंघोळ करायची तुम्ही बघ, तुम्हाला काय जमा मारायचं. असू दे कशाला पुसायला अंग सर्व हे घाण झाले. बस की. दोघांची पुरती शिकत. ते ना ह्याला सांगितलेलं आहे ते. काय ते आपल्या गावचे लागतात ते नुसतं. मुगावचेच होते का? आपले होते पांढरे होई. ते आता पावसाळ्यात कधी होईल झोल. आता कालवून टाकलंय की आता भाकरी करते गॅसवर चुली. पाहुणे बारा वाजले पाहुणे बारा वाजता पोचते. पाणी टेस्ट बारीक करू का मोठी वर काय थोडी वेळ मदत करते. भेंडी सुकी भाजी करायला आई करते का बाहेर तिकडे भाकरी. मी जायला मदत करते जेवणासाठी. भेंडी चिरायला चालली आहे. आता भाकरी करते. कालवून टाकलं तर चुलीवरती आता भाकरी करते. अजून भेंडी सुकी करायची आहे. अशा आईच्या भाकरी आहेत बघा मोठमोठ्या गावठी सर्व चुलीवर करते जेवण. चुलीवरचं जेवण मस्त लागतं, चविष्ट लागतं चुलीवरचं जेवण. सणासुद्धा आहे की पण ते दुसऱ्या सणासाठी माणसाला गर्दी व्हान तिथे नवीन पद्धत मुंबई टाईप. तर 6 वाजलेले आहेत. आता संध्याकाळचा चहाऐवजी मी दूध पित आहे. दूध पित आहे तर मी संध्याकाळची. आज जाणार आहे मुंबईला, तर तयारी करायची चालू आहे. कपडे भरायचे चालले ते. हे इकडे बघा कपडे भरायचे. कपडे भरते आणि आयन देते शेंगदाणा खरे केलेलं तिकडे कानाला येते आणि चिरमुरे दिले ते खायला. तर आज निघाले मुंबईला. मुंबईला निघालं तर आयन दिले सर्व हे मला खाण्यासाठी. तर आत्ता मी जाणार आहे मुंबईला. संध्याकाळचं जेवण करून झालेलं आहे. आज 2 महत्त्वाची कामं केलीत. जे महत्त्वाचं काम राहिलं होतं ते खतेच काढायचं, ते खतेच काढून झालेलं आहे. आणि दुपारी गेलो होतो बँकेमध्ये, सातारा बँकेमध्ये. जे पैसे ट्रान्सफरसाठी गेलो होतो तर माझ्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर केले. अशा प्रकारे या ब्लॉगचा मी एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. जय शिवराय.